नमस्कार. आपल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला नुकतीच 90 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि आता पुढील दशक हे आपल्या RBIसाठी शतकपूर्तीचे दशक आहे. त्याबद्दल आपल्या RBIला समोर काय आव्हाने आहेत याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये थोडीशी माहिती घेऊया. गेल्या 90 वर्षाच्या कारकिर्दीत RBIने लक्षणीय कामगिरी केलेली आहे. आगामी शतक हे बँकेच्या दशकपूर्तीचे शतक आहे. या काळात RBIला काही आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. आर्थिक वृद्धीचा वेग कायम ठेवत त्यात वाढ करण्यासाठी देशात पुरेसा पैसा असायला हवा आणि तो वाजवी व्याज दरात उपलब्ध व्हायला हवा. शिवाय उद्योग व्यापाराला कर्ज पुरवठा करणाऱ्या बँकांचे ताळेबंद सक्षम असायला हवेत. या दृष्टीने RBIची भूमिका महत्त्वाची ठरेल. 1 एप्रिल 2024 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 90 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत विशेष समारंभ झाला. स्वातंत्र्यापूर्वी हिल्टन यंग कमिशनच्या शिफारशीनुसार RBI कायदा 1934ला संमत झाला आणि 1 एप्रिल 1935 पासून RBIचे कामकाज सुरू झाले. 1938 मध्ये रिझर्व्ह बँकेने पहिले चलन बाजारात आणले. स्वातंत्र्यानंतर RBI ट्रान्सफर टू पब्लिक ओनरशिप ॲक्ट 1948 पारित करून 1 जानेवारी 1949 पासून RBI केंद्र शासनाची संपूर्ण मालकीची मध्यवर्ती बँक म्हणून कार्यरत झाली. रिझर्व्ह बँकेकडे चलनविषयक आणि बँकिंग क्षेत्रातील फार महत्त्वाची कामे आहेत. चलनी नोटा उपलब्ध करणे, जुन्या नोटा नष्ट करणे, पतधोरण ठरवणे, त्याची अंमलबजावणी करणे, बाजारात स्थैर्य राखणे, उत्पादन क्षेत्रात पतपुरवठा होईल याची खात्री करणे, बँक ठेवीदारांचे हितसंबंध जपणे, बँकांवरील जनतेचा विश्वास टिकवणे, देशातील इतर बँकांना गरजेनुसार कर्ज पुरवठा करणे, केंद्र सरकार व राज्य सरकारे यांची बँक म्हणून काम करणे, देशाची विदेशी चलन गंगाजळी सांभाळणे, विदेशी चलनात होणाऱ्या व्यवहारांवर नजर ठेवणे, चालू खात्यावरील तुटीकडे लक्ष देणे, वित्तीय समावेशकता, काळा पैसा अशा अनेक बाबींसंबंधी शासकीय निर्णयांना मदत करणे अशी कामे RBI करते. बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 ने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला अनेक अधिकार दिले आहेत. नवीन बँकांना नवीन शाखांना परवानगी देणे, बँकांच्या मालमत्तेची रोखता तपासणे, बँकांची तपासणी, एकत्रीकरण, पुनर्रचना आणि दिवाळखोरी यांच्याकडे RBIला लक्ष द्यावे लागते. आपल्या 90 वर्षाच्या कारकिर्दीत RBIने लक्षणीय कामगिरी केलेली आहे. 2008 मधील जागतिक मंदी, 16 मधील नोटबंदी, अलीकडच्या काळातील बँकिंग क्षेत्रातील NPA प्रकरणातील भूमिका या काही ठळक उपलब्धी समोर आहेत. आपली स्वायत्तता टिकवून ठेवत बँकिंग क्षेत्राचा नियामक या नात्याने RBI चांगली कामगिरी बजावत आहे. आता आगामी दशकातील आव्हाने आपल्या RBI समोर काय आहेत याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. आगामी दशक हे बँकेच्या शतकपूर्तीचे असल्यामुळे या काळात RBIला काही आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. त्यातील काहींचा विचार करता येईल. त्यात पहिली म्हणजे महागाई व्यवस्थापन. वस्तूच्या वाढत्या किमती, पुरवठा साखळीतील व्यत्यय आणि सरकारी खर्चात वाढ या पार्श्वभूमीवर देशातील महागाईचे व्यवस्थापन करणे मोठे आव्हान ठरणार आहे. आर्थिक वाढीला आधार देऊन चलनवाढ नियंत्रित करण्याचे काम नाजूक आहे. RBIने महागाई दराच्या वाढीसाठी 4% हे कमाल लक्ष्य ठेवले आहे आणि काळ परिस्थितीनुसार त्यात 2% वाढ-घट अपेक्षित धरली आहे. जगातील भू-राजकीय परिस्थिती, रशिया-युक्रेन युद्ध, इस्रायल-इराक युद्ध, तेलाच्या वाढत्या किमती इत्यादी बाबी RBIच्या नियंत्रणाबाहेर आहेत. दुसरं, बाह्य क्षेत्रात स्थिरता. भारताच्या बदलत्या अर्थव्यवस्थेत विदेशी थेट गुंतवणूकदार आणि विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. गेल्या दशकात त्यात खूप मोठी वाढ झालेली आहे. विदेशी गुंतवणुकीचे देशातील चलनवृद्धी होण्याची भीती आहे. ही गुंतवणूक जगातील अनेक घटकांवर अवलंबून असल्याने ती अनपेक्षितपणे परतही जाऊ शकते. बाह्य क्षेत्रातील दुसरा घटक म्हणजे विनिमय दर. रुपयांचा विनिमय दर अपेक्षित पट्ट्यांमध्ये राहील याची काळजी घेण्याचे RBI समोर आव्हान आहे. 2014 साली रुपयाचा डॉलरशी विनिमय दर $1 59 रुपये इतका होता. तो 1 एप्रिल 2024 रोजी
$1 ₹83 इतका घसरला आहे. अनेक दिवसांपासून रुपयाचे अवमूल्यन होत आहे. घसारा कोणत्या दराने होत आहे आणि बदल घडवून आणणारे मूलभूत घटक हे आता चिंतेचे आहेत. जगातील अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांना अमेरिकन डॉलरच्या सुरक्षित आश्रयस्थानाकडे परत जाण्यास भाग पाडले आहे. भारतासाठी जागतिक अर्थव्यवस्थेतील या हेडवाईन्समुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. विशेषतः कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतीत वाढ झाल्याने आयात बिल वाढले आहे आणि त्यामुळे डॉलरची मागणी वाढली आहे. विकसित देशाच्या बाजारपेठेतील उच्च व्याजदरांमुळे भारतातील पोर्टफोलिओ गुंतवणुकीचा लक्षणीय प्रभाव वाढला आहे. वाढत्या आयात बिलांमुळे आधीच डॉलरची मागणी वाढली आहे. या दबावांना तोंड देताना रुपयाची किंमत कमी होत आहे. RBIला ही परिस्थिती रोखण्यासाठी बाजारात डॉलरची विक्री करणे हा एक मार्ग आहे. तथापि, त्या रुपयाचे मूल्य नियंत्रित ठेवता आले तरी देशाच्या परकीय चलनाची गंगाजळी कमी होऊ लागेल. विदेशी चलन गंगाजळीचा किमान वापर करून विनिमय दरात स्थिरता ठेवणे हे RBI समोरील आव्हान आहे. तिसरे, डिजिटल परिवर्तन. केंद्र सरकारने डिजिटल इंडिया योजना फार जोमाने राबवली आहे. त्याचे फायदेही आपण अनुभवत आहोत. चलन आणि बँकिंग क्षेत्रात या डिजिटल परिवर्तनाची व्याप्ती आणि गती तेज आहे. हे परिवर्तन स्वीकारणे आणि डिजिटल पेमेंट आणि बँकिंगशी संबंधित जोखीम व्यवस्थापित करणे हे RBIसाठी प्राधान्य आहे. फिनटेक कंपन्या त्यांचे डोमेन विस्तारित आहेत. खेळाचे नियम बदलत आहेत. या परिवर्तनासाठी कॉस्ट प्रचंड आहे. त्यामुळे अनेक बँकांना नवीन वातावरणात असहाय्य आणि असुरक्षित वाटत आहे. डिजिटल गेममध्ये रेफरीची भूमिका बजावण्यासाठी RBI तंत्रज्ञान आणि कौशल्याने सुसज्ज आहे याची खात्री करणे आणि ती सर्व संबंधितांना येणे आवश्यक आहे. अर्थव्यवस्थेच्या आधुनिकीकरणासाठी आणि सुरक्षेसाठी डिजिटल व्यवहारांची सुरक्षा आणि कार्यक्षमता सुनिश्चित करणे आवश्यक आहे. चौथा, क्रिप्टोकरन्सी. जगात आभासी चलनाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. त्याचा प्रसार इतक्या गतीने होत आहे की भारतासह जगातील अनेक मध्यवर्ती बँकांना प्रायोगिक तत्त्वावर का होईना डिजिटल करन्सी आणावी लागली. क्रिप्टोकरन्सीला कोणताही आधार नाही, शासनाचा पाठिंबा नाही. अनेक देशांनी त्यावर बंदी घातली आहे. रिझर्व्ह बँकेनेही 2018 मध्ये क्रिप्टो चलनावरील ट्रेडिंगवर बंदी घातली होती, पण सर्वोच्च न्यायालयाने 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाने मार्च 2020 मध्ये ती उठवली. त्यामुळे RBIचे हात बांधले गेले आहेत. क्रिप्टोकरन्सी कंपन्या फॅन्सी जाहिरातीद्वारे झटपट परतावा शोधणाऱ्या भोळ्या गुंतवणूकदारांना तसेच सट्टेबाजांना आमिष दाखवत आपल्या जाळ्यात ओढत आहेत. बँकिंग नियामक आणि आर्थिक व्यवस्थेचे संरक्षण असूनही मध्यवर्ती बँक अशा कंपन्यांवर कारवाई करू शकत नाही. RBI फक्त या करन्सीबाबत गुंतवणूकदार आणि सरकारला वारंवार जनतेच्या सजगतेचा इशारा देत आली आहे. क्रिप्टोकरन्सीमध्ये खूप खोल समस्या गुंतल्या आहेत. अर्थव्यवस्थेच्या स्थैर्यासाठी आणि गुंतवणूकदाराच्या सुरक्षेसाठी अशा करन्सींवर नियंत्रण ठेवणे हे मोठे आव्हान असेल. चौथे, रुपयाचे आंतरराष्ट्रीयकरण. जगात वस्तू आणि सेवांचे आयात-निर्यात, देशादेशांतील कर्जाची देवाणघेवाण, विदेशी कर्जाची परतफेड, व्याजाची देवाणघेवाण असे अनेक आंतरराष्ट्रीय व्यवहार विशिष्ट चलनात होत असतात. शिवाय प्रत्येक देश आपला विदेशी चलनाचा साठा सोन्याच्या स्वरूपात किंवा कोणत्या तरी करन्सीमध्ये ठेवत असतो. त्यांना रिझर्व्ह करन्सी असे म्हणतात. सध्या त्यात US डॉलर, पाऊंड, येन, युरो, युआन, फ्रँक इत्यादींचा समावेश आहे. सध्या जगाच्या GDP वाढीत भारताचा हिस्सा 16% आहे. भारताला आपला विदेशी व्यापार रुपयात करता यावा, तसेच अन्य काही देश रुपयात व्यवहार करू लागले तर भारताच्या चलनाला वजन प्राप्त होईल आणि विदेशी चलन गंगाजळीवरील ताण कमी होईल. जुलै 2022 मध्ये RBIने आंतरराष्ट्रीय व्यवहारांचा निपटारा रुपये या चलनात करण्यासाठी परवानगी दिली. आतापर्यंत 18 देशांनी रुपी एस्क्रो अकाउंट्स उघडली आहेत. याची गती आणि व्याप्ती वाढविण्याचे आव्हान आहे. पुढचा टप्पा म्हणजे रुपयाला रिझर्व्ह करन्सीचे स्थान मिळवणे हा असू शकतो. पाचवा, शासन आणि RBIचे परस्परावलंबित्व. गेल्या सुमारे 1 दशकाच्या कालावधीत केंद्र सरकारने वित्त मंत्रालय आणि रिझर्व्ह बँक यांच्यात काही ताण निर्माण करणारे प्रसंग आणले आहेत.
कर्जावरील व्याज दरात कपात व्हावी अशी अपेक्षा उद्योग व्यापार क्षेत्रातील लोकांकडून असताना देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनात वाढ होण्यासाठी सरकारलाही व्याज दरात कपात व्हावी असे वाटत असते. परंतु रिझर्व्ह बँकेला अन्य बाबींचा विशेषतः महागाई दराचा विचार घेऊन व्याजदर कपातीचा निर्णय घ्यावा लागतो. व्याजदराव्यतिरिक्त पुरवठा बाजूच्या उपाययोजना शासन करत असते. अशा वेळी रिझर्व्ह बँक आणि सरकार यांच्यात काही तणावाचे प्रसंग आले तर नवल वाटायला नको. रिझर्व्ह बँक ही स्वायत्त संस्था आहे, परंतु तिला आपली भूमिका बजावण्यासाठी शासनाची मदत आवश्यक असते. कारण आवश्यकतेनुसार कायदा पारित करणे, त्याची अंमलबजावणी करणे आणि ते रद्द करणे हे शासनच करू शकते. उदाहरणार्थ, गेल्या दशकात NBFCच्या बिगर बँकिंग वित्तीय संस्था नियमनासाठी सहकारी बँकांच्या दुहेरी पर्यवेक्षणावर उपाय काढण्यासाठी RBIने शासनाकडून काही कायदे पारित करून घेतले आहेत. शासनासही RBIची सहाय्यता हवी असते. अशा परिस्थितीत दोघांनी परस्परांशी सुसंवाद राखणे आवश्यक आहे. चर्चा, संवाद आणि कामकाजी दृढ संबंध टिकून ठेवणे हे मोठे आव्हान RBI समोर आहे. पुढील, आर्थिक वृद्धी. भारत जगातील सर्वात जलद विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून मानली जाते. आर्थिक वृद्धीचा वेग कायम ठेवत त्यात वाढ करण्यासाठी देशात पुरेसा पैसा असायला हवा आणि तो वाजवी व्याजदरात उपलब्ध व्हायला हवा. शिवाय उद्योग व्यापाराला कर्ज पुरवठा करणाऱ्या बँकांचे ताळेबंद सक्षम असायला हवेत. नेक्स्ट, बँकिंग क्षेत्रात स्थैर्य. बँका अर्थव्यवस्थेच्या नाड्या असतात आणि त्यांचे नियमन रिझर्व्ह बँक करत असते. गेल्या दशकात बँकांच्या NPA खूप वाढ झाली आहे. त्यांच्यावरील विश्वास डळमळीत झाला होता. बँकिंग नॉर्म्स पाळून पुरेसा पतपुरवठा करत बँका सशक्त राहतील यासाठी त्यांना मदत करणे, त्यांचे पर्यवेक्षण करणे आणि प्रसंगी ग्राहकांना झळ न बसता कठोर कारवाई करणे हे आव्हाने आहेत. आणि शेवटचं, वित्तीय समावेशकता. स्वातंत्र्यानंतर 76 वर्षात अजूनही वित्तीय निरक्षरता कायम आहे. बँकांचे जाळे सर्वदूर पसरलेले नाहीत. जनधन योजनेने त्याला गती दिलेली असली तरी त्यात मोठा पल्ला गाठावा लागणार आहे. आव्हाने अनेक आणि मोठी असली तरी भारताच्या उज्ज्वल आर्थिक विकासाच्या वाटेवर आगामी काळात RBI आपली भूमिका निश्चित पार पाडेल असा विश्वास ठेवण्यास हरकत नाही. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ आणि पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.